बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद आणि उस्मानाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव करायचे ते स्वप्न एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलं. उदय सामंत यांनी 1995च्या सरकारमध्ये इच्छा होती छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव करायची. ती इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. संदीपान भुमरेंचं वक्तव्य. काँग्रेसकडून मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. सर्वांना स्वच्छ पुरेसं पाणी उपलब्ध करून देणार. फेरीवाल्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणार. अमीन पटेल यांचं आश्वासन. अव्वाच्या 6 जागांची मागणी केल्यानं नवी मुंबई महापालिकेत युती तुटली. नवी मुंबई पालिका निवडणूक आम्हीच जिंकणार. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त. साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. नितेश राणेंकडून उद्धव वाकरे असा उल्लेख. ठाकरेंनी साटमांवर केलेल्या टीकेवरून नितेश राणेंचा पलटवार. मुंबईत केवळ जाती धर्माच्या नावानं राजकारण पेटवलं जातंय. कोणी हिरवा साप वळवळतो बोलतो, कोणी टोपीचा विषय काढतो. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते असलम शेख यांचा निशाणा. अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होणं अपेक्षित होतं. मात्र अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस युती झाली. आमदार बालाजी किणीकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेससोबत युती करून महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय. किणीकरांची टीका. मीडिया ट्रायलमुळे दोष नसताना भोगावं लागलं. माजी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. ट्रम्प यांचं नाव घेतल्यावर भाजपचे नेते थंड होतात. डोनाल्ड ट्रम्प यांना भाजपचे नेते का घाबरतात? लातूरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांचा भाजप नेत्यांना सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसांसाठी एकत्र आलेत. ठाकरे बंधू सत्तेसाठी हपापलेले नाही, महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलेत. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. मराठी माणसांवर सुरू असलेलं राजकारण ठाकरे बंधूंचं चॉकलेट. इतकी वर्ष ठाकरे बंधूंना मराठी माणूस आठवला नाही का? निलेश राणेंचा ठाकरे बंधूंना सवाल. नारायण राणे खुर्चीसाठी हपापलेले. नारायण राणे आणि सत्ता हे समीकरण. विनायक राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहतांमध्ये जुंपली. मेहुणी महापौर असताना मेहतांनी पालिकेत मोठा भ्रष्टाचार केला. सरनाईकांचा आरोप. तर सरनाईक स्वतः मोठे भूमाफिया. नरेंद्र मेहतांचा प्रत्यारोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळांसाठी उदय सामंतांची सभा. मात्र सभेला संजय शिरसाट शहरात असतानाही गैरहजर. पुन्हा एकदा जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील कटुता समोर. आंदेकर कुटुंब कोठडीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता. लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार. तर सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही. पुणे शहरातील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर. अकोटमध्ये भाजपची एमआयएमशी हातमिळवणी. बहुमतासाठीच भाजपकडून अकोट विकास मंचची स्थापना. एमआयएम, प्रहार दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. तर अकोटमध्ये काँग्रेस आणि वंचित विरोधी पक्षात.